वेलकम फ्रॉम वन टू अनदर व्हिडिओ. हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. या व्हिडिओमध्ये आपण काही गोष्टी बघणार आहोत. जर या गोष्टी तुम्ही केल्या तर शिक्षक भरतीमध्ये निवड होण्याची शक्यता दाट आहे किंवा जास्त आहे. कोणकोणत्या गोष्टी आहेत त्या तुमच्याजवळ आहेत. कदाचित तुमचा स्कोर कमी जरी असला तरी सुद्धा तुम्हाला या गोष्टींचा फायदा होणार आहे. त्या सर्व गोष्टींबद्दल बोलणार आहोत या व्हिडिओमध्ये आणि हा व्हिडिओ सर्व अभ्यागतधारकांसाठी आहे. त्याच्यामुळं सर्वांनी व्यवस्थित बघा, न स्किप करता बघा आणि शेवटपर्यंत बघा. आणि कोणकोणत्या गोष्टी आहे त्या गोष्टी तुम्हाला कशा पद्धतीनं ज्या आहे त्या गोष्टींचा व्यवस्थित फायदा घ्यायचा आहे आणि शिक्षक भरतीमध्ये स्वतःची निवड करून घेण्यासाठी जे आहे त्या गोष्टींची कशा प्रकारे मदत घ्यायची या सगळ्याबद्दल बोलणार आहोत या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ जो आहे अतिशय महत्त्वाचा आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शिक्षक भरती संदर्भात कोणत्याही माहिती संदर्भात किंवा पवित्र पोर्टल टेट परीक्षा किंवा टीईटी परीक्षा संदर्भात माहितीसाठी चॅनलला अगोदर सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेल ऑलवर सेट करा. आणि हा टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. त्यांना सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता व सबस्क्राईब करू शकता. तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. सगळ्यात अगोदर पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता ॲक्च्युली काही अभ्यागतधारकांचा स्कोर जो आहे तो कमी आहे किंवा काही अभ्यागतधारकांचा स्कोर खूप छान आहे. ठीक आहे. आता ज्यांचा स्कोर छान आहे समजा उदाहरणार्थ त्यांचं काही टेन्शन नाही आहे किंवा त्यांना चिंता नाही आहे, पण तरीसुद्धा त्यांनी पसंती क्रमांकाकडे लक्ष देणं खूप आवश्यक आहे. आणि काहींचा स्कोर चांगला जरी असला तरीसुद्धा टीईटी परीक्षा पास नाही. मग त्याच्यामुळे त्यांच्यासाठी सुद्धा जे आहे चिंतेचा विषय आहे की आपला नंबर शिक्षक भरतीमध्ये लागणार किंवा नाही लागणार. आणि ज्यांचा स्कोर मीडियम आहे उदाहरणार्थ समजा 110 पासून 130 पर्यंत किंवा 140 पर्यंत असे विद्यार्थी सुद्धा संभ्रमात आहे सद्यस्थितीमध्ये. तर त्याच विद्यार्थ्यांसाठी जे आहे कशा पद्धतीनं स्ट्रॅटेजी ठेवायची, आपण कोणकोणत्या गोष्टींचा फायदा घ्यायचा आहे ते आता मी तुम्हाला लगेच सांगणार आहे. ठीक आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अजून जर तुमचा स्कोर खूपच कमी आहे आणि 100च्या खाली जर समजा तुमचा स्कोर आहे तरी सुद्धा तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. तर सगळ्यात अगोदर पहिली महत्त्वाची गोष्ट बघा. आता उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल काही उमेदवार जे आहेत ते टीईटी परीक्षा पास आहेत. ठीक आहे. आता ज्या उमेदवारांनी टीईटी परीक्षा पास केलेली आहे तर त्या उमेदवारांनी काय करायचं, समजा फॉर एक्झाम्पल जे उमेदवार टीईटी परीक्षा पेपर क्रमांक 1 उत्तीर्ण आहे आणि टीईटी परीक्षा पेपर क्रमांक 1 लागतो वर्ग 1 ते 5 साठी, तर त्यांनी वर्ग 1 ते 5चा जो आहे जास्तीत जास्त बेनिफिट उचलायचा आहे. कारण की तुम्हाला माहिती आहे अजूनही टीईटी परीक्षा जास्तीत जास्त उमेदवार उत्तीर्ण नाही आहे. मग जर वर्ग 1 ते 5 साठी तुम्ही अप्लाय करताय तर त्यावेळेस तुमचं मीडियम जे आहे ते खूप महत्त्वाचं आहे. मराठी आहे, इंग्लिश आहे किंवा उर्दू आहे किंवा हिंदी आहे. पण सोबत तुमची टीईटी परीक्षा जर पेपर 1 पास असेल तर त्यावेळेस तुम्ही वर्ग 1 ते 5 साठी अप्लाय करायला पाहिजे. कारण की व्हॅकन्सीज खूप जास्त आहे, स्कोरसुद्धा कमी लागतो, तुमचा नंबर लागण्याची शक्यता तिथे जास्त आहे. उर्दू आणि इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांनी तर वर्ग 1 ते 5लाच पसंती क्रम द्यायला पाहिजे, जेणेकरून जर स्कोर मिडियम असेल तर सिलेक्शन होण्याचे चान्सेस जास्त आहे. आता मराठी मिडियमच्या विद्यार्थ्यांसाठी चांगली गोष्ट अशी आहे की जागा जास्त येतात. मग मराठी मिडियमच्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होऊ शकतं. फिमेल असेल किंवा फिमेल कॅन्डिडेट जे आहे तर त्यांचं सिलेक्शन लवकर होतं. मेल कॅन्डिडेट्स जे आहेत तर त्यांनी काय करायचं, उदाहरणार्थ समजा काही पुरुष मंडळी असेल किंवा मेल कॅन्डिडेट्स असतील तर त्यांनी महाराष्ट्रातल्या कोणत्याही कानाकोपऱ्यात जायला तयार आहे. तर त्यावेळेस तुम्ही जे आहे महाराष्ट्रातल्या कोणत्याही कानाकोपऱ्यातले जे जिल्हे आहेत त्याच्यामध्ये पसंती क्रम देऊ शकता, जेणेकरून तुमची सुद्धा निवड शिक्षक भरतीमध्ये होऊ शकते. ठीक आहे. हा पहिला पॉईंट झाला. दुसरा जो पॉईंट आहे तो आहे टीईटी पेपर क्रमांक 2. आता समजा उदाहरणार्थ तुम्ही टीईटीची परीक्षा पास असाल ते सुद्धा पेपर क्रमांक 2, एक तर तुम्ही सोशल सायन्समध्ये पास असाल किंवा एक तर मॅथ आणि सायन्समध्ये पास असाल. जर तुम्ही सोशल सायन्समध्ये पास असाल तर त्यावेळेस तुमचा स्कोर थोडा चांगला पाहिजे शिक्षक भरतीमध्ये निवड होण्यासाठी. ही यावर्षीची सत्यता आहे किंवा यावर्षी जागा कमी येतील असं नाही की सोशल सायन्सच्या जागा येणार नाही, येतील जागा, पण जागा कमी आल्या तर त्यावेळेस मात्र जर मेरिट वाढला तरीसुद्धा आपली निवड व्हावी. तर मग आपण काय करायचं, सोशल सायन्स आपला आहे, आपला स्कोर जेमतेम आहे, तर त्यावेळेस आपण जे आहे पसंती क्रमावर जास्त विशेष लक्ष द्यायचं, योग्य पसंती क्रम द्यायचे जिथं स्पर्धा कमी आहे. ठीक आहे. आणि पुरेपूर फायदा घ्यायचा आहे टीईटी पेपर क्रमांक 2चा. आता दुसरे जे उमेदवार आहे सायन्स मॅथचे उमेदवार, सायन्स मॅथचा उमेदवारचा जो मेरिट आहे किंवा कट ऑफ जो आहे, उदाहरणार्थ समजा तुमचा जो मेरिट मागच्या वर्षी 104 वर होता तर कदाचित यावर्षी 105, 110, 115 पर्यंत जाऊ शकतो. मग त्यावेळेस जर समजा उदाहरणार्थ काही उमेदवार असे आहेत 105 किंवा 104च्या समोरचे, तर त्यावेळेस त्यांनी काय करायचं आहे, झडपीला सुद्धा तुम्ही पसंती क्रम देऊ शकता. काही ठिकाणी मनपाला द्या, काही ठिकाणी नपाला द्या किंवा काही ठिकाणी खाजगी आस्थापनांना सुद्धा तुम्ही पसंती क्रम द्या. तुमची निवड शिक्षक भरतीमध्ये होऊ शकते. आता एक महत्त्वाचा फॅक्टर सांगायचा मला, तो खूप महत्त्वाचा आहे. आणि जे उमेदवार क्वालिफिकेशन संदर्भात, पण क्वालिफिकेशन नंतर सांगतो, पहिले 9 ते 12 साठी सुद्धा सांगून देतो. ठीक आहे. वर्ग 1 ते 5चं बोललो आपण, वर्ग 6 ते 8चं बोललो. 6 ते 8 साठी सुद्धा वॅकन्सीज खूप जास्त येतात, ते सुद्धा विदाऊट इंटरव्ह्यूच्या जागा येतात. त्याच्यामुळे तिथं प्रयत्न जास्तीत जास्त करा वरच्या वर्गापेक्षा. ठीक आहे. काय असतं, आपला स्कोर मिडियम आहे तर मग आपण काय करायचं, आपलं सिलेक्शन कशा पद्धतीने होईल, वरच्या वर्गाची अपेक्षा न ठेवता खालचा वर्ग जरी भेटला आपल्याला वर्ग 1 ते 5, वर्ग 6 ते 8 प्राथमिक किंवा उच्च प्राथमिक, माध्यमिक नाही, उच्च माध्यमिक नाही भेटलं तरी चालतं, त्यावेळेस
2-4 किंवा काही हजारांचा फरक असतो फक्त पगारामध्ये. बाकी सेम टू सेम जे आहे आपल्याला सुद्धा शिक्षकाची नोकरी असते आणि ती सुद्धा जी आहे बेटर असते. त्याच्यामुळं अशा प्रकारे तुम्ही दोन्ही TET परीक्षा जर उत्तीर्ण आहात तर त्यावेळेस फायदा घेऊ शकता. आता एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे ती आहे 9 ते 12वी साठी खूप सारे उमेदवार आहे जे 9 ते 12 साठी अप्लाय करणार आहे. ठीक आहे, आता ज्यांची TET परीक्षा पास नाही त्यांच्याजवळ ऑप्शनच नाही की 9 ते 12 साठी अप्लाय केल्याशिवाय काही घाबरायची आवश्यकता नाही. 9 ते 12 साठी जर तुम्ही अप्लाय करताय तर त्यावेळेस तुम्ही काय करायचं, विदाऊट इंटरव्ह्यूसाठी कोणकोणत्या आस्थापना आलेल्या आहे त्यांची लिस्ट बनवा. विथ इंटरव्ह्यूसाठी कोणत्या आस्थापना आलेल्या आहे त्यांची सुद्धा लिस्ट बनवा. आता हे तुम्हाला कुठे दिसणार आहे, तर ज्यावेळेस पवित्र पोर्टलवर जाहिराती पूर्ण येतील आणि तुम्ही तुमच्या प्रोफाईलमध्ये लॉग इन कराल तर तुम्हाला सर्व जाहिराती दिसतात. एकूण एक जाहिरात तुम्हाला दिसते. तर जाहिराती बघितल्यानंतर आणि तुम्हाला कळालं की बुवा इथं माझा नंबर लागू शकतो किंवा इथे मी जाऊ शकतो, तर त्यानुसार तुम्ही जे आहे त्याची लिस्ट बनवू शकता आणि त्यानुसार तुम्ही जे आहे पुढे पसंतीक्रम कशा प्रकारचे द्यायचे ते ठरवू शकता. 9 ते 12 मध्ये एक गोष्ट महत्त्वाची आहे ती अशी आहे की स्कोर चांगला थोडा लागू शकतो. आता तुमचा जर स्कोर 125 130 असला तरी सुद्धा घाबरून जायचं नाही, किंवा 120 असला तरी सुद्धा 9 ते 12 जर तुम्हाला ऑप्शन आहे. 145 आणि 140 वाल्याचं तर सिलेक्शन होऊच शकतं समजा 9 ते 12ला जर चांगली स्ट्रॅटेजी ठेवली तर किंवा पसंतीक्रम व्यवस्थितपणे दिले तर. पण जर समजा उदाहरणार्थ 122 125 130 स्कोर आहे तुमचा आणि तुम्हाला 9 ते 12 साठी अप्लाय करायचं आहे आणि तुम्ही जर समजा 140 आहे किंवा 145 किंवा 130 मार्क आहे तुमचे, तरी सुद्धा 9 ते 12ला जर सिलेक्शन व्हायचं असलं तर करावं काय लागेल माहिती आहे. 9 ते 12ला सिलेक्शन होण्यासाठी अगोदर तुमचे जे आहे तुमचा जिल्हा बघा, तुमच्या आजूबाजूचे तालुके बघा किंवा जिल्हे बघा, कोणत्या ठिकाणी जास्त वॅकन्सीज आहेत ते बघा, कोणत्या ठिकाणी कमी वॅकन्सीज आहे, जास्तीत जास्त स्पर्धा कुठे आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. फॉर एक्झाम्पल जिथे जास्त वॅकन्सीज असणार तिथं स्पर्धासुद्धा जास्त असणार, तिथं वॅकन्सीज जास्त आहे म्हणजे स्पर्धा जास्त असणारच. मग आपल्या कास्टनुसार, आपल्या मीडियमनुसार आणि आपल्याला जी डिमांड आहे, आपला सब्जेक्ट जो आहे तो, त्यानुसार आपल्याला कोणत्या ठिकाणी वाव आहे त्यानुसार तुम्ही संस्था निवडा आणि त्याच ठिकाणी तुम्ही पसंतीक्रम द्या. पसंतीक्रम तुम्हाला मोजकेच आहे, पसंतीक्रम जास्त नाही आहे, फक्त 150 पसंतीक्रम आहे, 100 विदाऊटसाठी आणि 50 विथ इंटरव्ह्यूसाठी. ठीक आहे. आता आहे पुढची महत्त्वाची जी गोष्ट आहे ती मला सांगायचं होतं क्वालिफिकेशन. आता इथं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. जर तुम्हाला क्वालिफिकेशननुसार जर समजलं तर त्यावेळेस निवड होण्यासाठी खूप मदत होते. आता जर फॉर एक्झाम्पल एक रॅन्डम एखादा कोणताही उमेदवार आहे, ज्या उमेदवाराचं क्वालिफिकेशन चांगलं आहे, TET 1 पास आहे, TET 2 पास आहे, D.Ed आहे, B.Ed आहे, ग्रॅज्युएशन आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन आहे, तर अशा उमेदवारांना सर्व ठिकाणी पसंतीक्रम योग्य पद्धतीने द्यायला पाहिजे. आणि तुमचा जो स्कोर आहे ना, ते स्कोरच तुम्हाला सांगतो की आपण कोणत्या ठिकाणी परफेक्ट बसतो आपण. म्हणजे फॉर एक्झाम्पल माझा स्कोर जर समजा 160 162 आहे किंवा 155 आहे, तर त्यावेळेस मी वरचा वर्गाला पसंतीक्रम देण्याचं जे आहे प्रयत्न करेल जास्तीत जास्त, कारण की माझा स्कोर चांगला आहे यामुळे. पण जर माझा स्कोर 120 130 असेल तर त्यावेळेस मी वर्ग 6 ते 8ला पसंतीक्रम देईल. जर माझा सब्जेक्ट स्ट्रॉंग असेल तर सायन्स मॅथ, आणि जर माझा सब्जेक्ट स्ट्रॉंग नसेल सोशल सायन्स असेल तर त्यावेळेस मी वर्ग 1 ते 5ला प्रिफरन्स देईल. जर माझं D.Ed असेल तर त्यावेळेस मी वर्ग 1 ते 5ला सुद्धा पसंतीक्रम देईल जास्तीत जास्त, कारण की निवड होण्याची शक्यता जास्त आहे 120 130ला. आता ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर खूपच कमी आहे, समजा उदाहरणार्थ 110 आहे, 115 आहे किंवा 100पेक्षा खाली आहे, तर अशा उमेदवारांनी काय करायचं आहे, तुम्ही काय करा, तुम्ही तुमचे जे पसंतीक्रम आहे त्यांना डिवाईड करा. डिवाईड कसं करायचं, उदाहरणार्थ काही पसंतीक्रम जे आहे तुम्ही विदाऊट इंटरव्ह्यूसाठी ठेवा, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका यांच्यासाठी, आणि जास्तीत जास्त पसंतीक्रम तुम्ही खाजगीला द्या. आता जर समजा तुम्ही अशा प्रकारे जर पसंतीक्रम दिले तर तुम्हाला संधी जास्त मिळू शकते. मी काय सांगितलं तुम्हाला, तुमचा स्कोर ऑलरेडी काय आहे कमी आहे, 110 115 112 किंवा 105 स्कोर आहे किंवा 100 स्कोर आहे, तर अशी उमेदवार लागू शकतात. पण केव्हा, जर तुम्ही जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिकेला जर समजा तुम्ही कमी प्रमाणामध्ये पसंतीक्रम दिले आणि जास्त पसंतीक्रम जर तुम्ही खाजगीला दिले, स्वतःच्या जिल्ह्यामध्ये, स्वतःच्या आजूबाजूच्या तालुक्यामध्ये किंवा आजूबाजूच्या 1-2 जिल्ह्यांमध्ये जिथं कोणी जायला तयार होत नाही, अशा जिल्ह्यामध्ये जर तुम्ही पसंतीक्रम दिले तर निवड होण्याची शक्यता जास्त असते. त्याच्यामुळे जे आहे अशा ठिकाणी पसंतीक्रम द्या. आणि ज्यांचा स्कोर 100च्या खाली आहे तर त्यांना काय करायचं माहिती का, ज्यांचा स्कोर समजा उदाहरणार्थ 80 आहे, 90 आहे किंवा 70 आहे, अशा उमेदवारांनी पसंतीक्रम द्यायचे. पसंतीक्रम द्यायला काही हरकत नाही, आपल्याला पैसे सुद्धा लागत नाही. पसंतीक्रम देताना एक काळजी घ्यायची, आपला स्कोर ऑलरेडी कमी जरी असला तरी सुद्धा जे काही पसंतीक्रम येतील किंवा जे काही जाहिराती येतील त्या जाहिराती बघायच्या, आणि ज्या ठिकाणी आपलं सिलेक्शन होऊ शकतं, की तुमच्या ओळखीच्या काही संस्था असू शकतात, तुमच्या ओळखीच्या, किंवा तुम्ही असं म्हणू शकता की त्या ठिकाणी तुम्ही जायला तयार आहात, किंवा जिथे कॉम्पिटिशन कमी आहे, जिथे उमेदवार कमी आहे आणि ज्या ठिकाणी जे आहे डोनेशन मागत नाही किंवा ज्या ठिकाणी संस्थेवर डोनेशन घेत नाही, अशा संस्थांची निवड करा. त्यावेळेस तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. आता मला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगायच्या आहेत तुम्हाला, की तुमचा जो मेरिट आहे ना, किंवा तुमचा जो कट ऑफ आहे किंवा तुमची जी निवड होते, तर ती होते काय की 5-6 गोष्टींवर. त्या 5-6 गोष्टी कोणत्या आहे ती तुम्हाला अगोदर सांगतो. सगळ्यात पहिले महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही पसंतीक्रम कशा पद्धतीचे देता
यापेक्षा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे तुमच्या टेट परीक्षेमधला स्कोर. जर तुमचा स्कोर महत्त्वाचा आहे, तुमचा जो जसा प्रकारचा स्कोर असणार आहे, कमी, मिडियम किंवा जास्त, त्यानुसार तुम्हाला सिलेक्शनचे चान्सेस असणार आहे. ठीक आहे. सगळ्यात निवड होण्यासाठी पहिला महत्त्वाचा फॅक्टर आहे तुमचा टेट परीक्षेतला स्कोर. दुसरी जी महत्त्वाची गोष्ट आहे ती आहे तुमचं मीडियम. उदाहरणार्थ तुम्ही ज्या काही मीडियममध्ये येत असाल, मराठी मीडियममध्ये येत असाल, उर्दू मीडियममध्ये, हिंदी मीडियममध्ये किंवा इंग्लिश मीडियममध्ये येत असाल, तर तुमच्या मीडियमनुसार तुम्हाला संधी मिळणार. इंग्लिश मीडियमवाले विद्यार्थी मराठी मीडियममध्ये येऊ शकत नाही, मराठी मीडियमवाले विद्यार्थी उर्दू मीडियममध्ये जाऊ शकत नाही, उर्दू मीडियमवाले मराठीमध्ये येऊ शकत नाही. प्रत्येक उमेदवारांसाठी वेगवेगळ्या जागा येणार आहेत. मराठी स्कूल वेगळे, उर्दू मीडियमवाले स्कूल जे आहेत ते वेगळे, इंग्लिश मीडियमवाले जे आहेत तर त्यांच्यासाठी वेगळ्या जागा येणार आहेत. मग सेपरेट जागा जर असल्या उर्दू मीडियम, मराठी मीडियम, इंग्लिश मीडियम, हिंदी मीडियमसाठी, तर त्यावेळेस तुम्ही त्यानुसार जे आहे पसंतीक्रम द्यायला पाहिजे. त्यानुसार तुम्ही जे आहे आपले मार्क्स बघा, त्यानुसार तुम्ही टेटचा स्कोरनुसारच तुम्हाला कळतं की आपण कोणत्या ठिकाणी पात्र आहोत, कोणत्या ठिकाणी आपण पसंतीक्रम द्यायला पाहिजे. आता काही खूप सारे उर्दू मीडियमचे विद्यार्थी आहेत, ते उमेदवार विचार करतात की आपला स्कोर जो आहे अशा प्रकारचा आहे, जेमतेम आहे, तर त्यावेळेस आपली निवड होणार किंवा नाही होणार. होऊ शकते तुमची निवड, कारण की उर्दू मीडियमचा जो कट ऑफ आहे किंवा मेरिट आहे तो खाली येतो मराठी मीडियमपेक्षा, त्यावेळेस तुमची निवड होऊ शकते. आता मराठी मीडियममध्ये सुद्धा विद्यार्थी कमी नाही आहे, मराठी मीडियममध्ये विद्यार्थी जास्त आहे, पण त्याच्यामध्ये मराठी मीडियममध्ये विद्यार्थ्यांना जागा जास्त मिळतात. मराठी मीडियमच्या एवढ्या जागा आहे किंवा एवढ्या शाळा आहे मराठी मीडियमच्या, त्याच्यामुळे मराठी उमेदवारच जास्तीत जास्त लागतात मराठी मीडियमचे. मग जर तुम्हाला मराठी मीडियमच्या शाळेमध्ये लागायचं असलं तर त्यावेळेस तुम्ही काय करायचं, तुमचा स्कोर बघा, तुमचा सब्जेक्ट बघा, तुमची कास्ट बघा आणि त्यानुसार तुम्ही पसंतीक्रम द्या. ठीक आहे. आणि अजून उदाहरणार्थ समजा इंग्लिश मीडियमचे विद्यार्थी आहेत, इंग्लिश मीडियमच्या जागा येतात, गव्हर्नमेंटचं जास्तीत जास्त फोकस इंग्लिश मीडियमवर आहे, CBSE पॅटर्न येतोय किंवा बाकीच्या ज्या गोष्टी येतात, त्यानुसार जे आहे गव्हर्नमेंटसुद्धा विचार करते की आपण आता समोर जे आहे ज्या काही गोष्टी अर्बनायझेशन होतं किंवा समोर ज्या गोष्टी होत आहे सिव्हिलायझेशन, तर त्यानुसार जे आहे इंग्लिश मीडियमच्या स्कूलला डिमांड येणारच आहे. तुमच्यासुद्धा जागा यावर्षी शिक्षक भरतीमध्ये येणार आहे. कला क्रीडा शिक्षक विचारत असतात किंवा आमच्याबद्दल बोलत नाही, कला क्रीडा शिक्षकांचं यावर्षी जागा चांगल्या प्रमाणात येणार आहे, कला क्रीडा आणि कार्यानुभव शिक्षकांच्या. त्याच्यामुळं या उमेदवारांना मार्क्स कमी जरी असले तरी सुद्धा यांचं सिलेक्शन होऊ शकतं. फक्त जेमतेम मार्क्स पाहिजे, तुमची निवड होऊ शकते यावर्षी, कारण की पहिल्यांदा या जागा येत आहेत आणि भरपूर प्रमाणात येतील असं मला वाटतंय. ठीक आहे. आता एक महत्त्वाची गोष्ट आहे, अजून कोणती गोष्ट आहे जी महत्त्वाची आहे तुमच्यासाठी, ती आहे तुमची कास्ट. तुम्ही कोणत्या कास्टमध्ये येता ते खूप महत्त्वाचं आहे. आता समजा उदाहरणार्थ माझी जी कास्ट असेल, कोणतीही कास्ट, मी SC मध्ये येतो, ST मध्ये येतो, OBC मध्ये येतो, ओपनमध्ये येतो, किंवा मी VJमध्ये येतो, NTB, NTC, NTD किंवा मग EWS किंवा CBC किंवा मग SBC किंवा कोणते इतर जे एखादी कास्ट माझी सांगायची राहिली असेल तर कोणत्या तरी एखाद्या कास्टमध्ये तुम्ही येत आहे, तर त्या कास्टमध्ये उमेदवारांची संख्या बघा, उमेदवारांची लिस्ट बघा, तुम्ही कोणत्या रँकवर येतात ते बघा. नंतर तुमच्या कास्टनुसार तुम्हाला कोणकोणत्या ठिकाणी वाव आहे ते बघा. आणि जर तुम्ही काही ना काही आरक्षण घेतलेलं आहे ते सुद्धा गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे. जर तुमच्या कास्टमध्ये तुम्ही कोणत्या ना कोणत्या कास्टमध्ये येत आहे आणि तुम्ही जर कोणत्या ना कोणत्या प्रकारचं आरक्षण आहे तुमचं, तर त्यावेळेस तुमचा तो स्ट्रॉंगेस्ट पॉईंट आहे, त्यानुसार तुमची निवड होऊ शकते. अपंग, खेळाडू, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, धरणग्रस्त, भूकंपग्रस्त, महिला, अनाथ, हे जे उमेदवार आहेत या उमेदवारांना कमी स्कोर असला तरी सुद्धा यांची निवड होऊ शकते. महिला उमेदवारांना जास्तीत जास्त संधी असते. आता हे झालं कास्टबद्दल. ठीक आहे. आता एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ती आहे क्लासनुसार, वर्ग 1 ते 5, वर्ग 6 ते 8, वर्ग 9 ते 10 आणि 11वी 12वी, या गोष्टी खूप मॅटर करतात. कारण की तुम्ही जर सर्वच ठिकाणी पसंतीक्रम देत बसले, तुमचा स्कोर कमी आहे आणि तुम्ही 11वी 12वीला ट्राय करताय, तर त्यावेळेस निवड नाही होणार. पण तुमचा स्कोर कमी आहे, तुम्ही वर्ग 1 ते 5, 6 ते 8ला अप्लाय करताय, तर त्यावेळेस निवड होण्याची शक्यता, चान्सेस जास्त वाढतात. अगोदर तुम्ही जर तिथं 1-2% होते सिलेक्शन होण्याचे चान्सेस, तर 5-6ला किंवा 1 ते 5ला 6 ते 8ला जर तुम्ही विवरण दिले तर त्यावेळेस तुमची निवड होण्याची शक्यता 70% 80% वाढते. का? कारण की तिथं स्पर्धा कमी आहे, तुम्हाला डिमांड जास्त आहे. ठीक आहे. नंतर आहे गोष्टी काही इन्स्टिट्यूशन. आता इन्स्टिट्यूशन म्हणजे उदाहरणार्थ ज्या काही आस्थापना येणार आहेत त्या आस्थापना कोणकोणत्या आहेत, जिल्हा परिषद आहे, महानगरपालिका, नगरपालिका, खाजगी शैक्षणिक संस्था, त्याच्यामध्ये आदिवासी विभाग, समाज कल्याण विभाग येणार आहेत काही, खाजगीमध्ये अंशतः अनुदानित, विनाअनुदानित आणि अनुदानित. तर अनुदानितला जास्त द्या, अंशतः अनुदानित ज्या संस्था असतात 20% 40% त्यांना सुद्धा पसंतीक्रम द्या, जेणेकरून निवड होण्याची शक्यता जास्त असते. ज्यांचा झडपीला नंबर लागू शकतो त्यांनी झडपी बघा, ज्यांचा मनपा किंवा नपा हवी असेल, स्कोर चांगला आहे तर त्यांनी मनपा नपाला द्या. जिल्हा परिषदला स्कोर लागेला असेल, मागच्या वर्षीचं जो ॲनालिसिस आहे ते बघा. उदाहरणार्थ तुम्ही आपण काय करतो, आता मला एक गोष्ट सांगायची तुम्हाला, पुढची जी गोष्ट आहे ती याच्यामध्ये सांगून देतो. जिल्ह्यानुसार यावर्षी जिल्ह्यानुसार मेरिट बदलणार आहे, प्रत्येक जिल्ह्यानुसार वेगवेगळं मेरिट लागणार आहे. एखाद्या जिल्ह्यामध्ये मॅथ सायन्सचा जो आहे 120वर सिलेक्ट झाला, दुसऱ्या जिल्ह्यामध्ये 115वर सिलेक्ट होऊ शकतो. इकडं D.Edवाला एखादा 125वर सिलेक्ट झाला,
दुसऱ्या ठिकाणी तो 121 वर सिलेक्ट होऊ शकतो, 130 वर सिलेक्ट होऊ शकतो. प्रत्येक जिल्ह्याचं मेरिट वेगवेगळं असणार, कारण की जागा कमी जास्त येणार त्यानुसार. तर माझं काय म्हणणं आहे, तुम्ही जे जिल्हे निवडणार आहात ना, तर तुम्ही काय करा, मागच्या वर्षीचा जो हे होतं, काय होतं, मेरिट होतं, किंवा मागच्या वर्षीचा जो कट ऑफ व्हिडिओ होता किंवा ॲनालिसिस होतं, त्यानुसार मागच्या वर्षी कुठे कुठे कोणकोणत्या ठिकाणी मेरिट कमी लागला त्या गोष्टी बघा आणि त्यानुसार तुम्ही जे आहे पसंतीक्रम द्या. आता समजा उदाहरणार्थ मागच्या वर्षी जास्तीत जास्त हायेस्ट मेरिट गेला होता वाशिमचा आणि लोएस्ट मेरिट जो आहे तो खूप ठिकाणी गेला, की जिथं जिथं कोकणातल्या ज्या जागा आहेत, कोकणातले जे जिल्हे आहेत तिथं मेरिट कमी गेला होता. गडचिरोली, चंद्रपूर इथं सुद्धा मेरिट कमी गेला होता. अशा ठिकाणी तुम्ही जागा बघू शकता, मागच्या वर्षीचं ॲनालिसिस करा, त्यानुसार तुम्ही गोष्टी करू शकता. आता एक महत्त्वाची गोष्ट आहे ती आहे सब्जेक्टनुसार. तुमचा जो सब्जेक्ट आहे ना, तोच तुमचं जे आहे कधी कधी मदत करतो. तुमचा जो सब्जेक्ट आहे वर्ग 1 ते 5 साठी कोणता आहे, आर्ट आहे, सायन्स आहे किंवा कॉमर्स आहे, त्यानुसार तुम्ही पसंतीक्रम आखू शकता. या ज्या सगळ्या गोष्टी सांगितल्या ना मी, या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं एक गोष्ट आहे ती आहे पसंतीक्रम. तुम्ही जशा प्रकारे पसंतीक्रम देणार त्यानुसार तुमची सिलेक्शनची शक्यता वाढणार. मी त्या दिवशी काय सांगितलं, काल काय सांगितलं मी तुम्हाला, 125 वाला उमेदवार सिलेक्ट होऊ शकतो, 127 वाला उमेदवार बाहेर पडू शकतो. मग जर समजा तुम्ही पसंतीक्रम योग्य पद्धतीने दिले, म्हणजे असं काही नाही की पसंतीक्रम खूप मोठी गोष्ट असते ती व्यवस्थित देता येत नाही. पसंतीक्रम व्यवस्थित देता येतात. एखादा नॉर्मल विद्यार्थी जरी असला किंवा अभियोगधारक जो आहे प्रत्येक, तो पसंतीक्रम व्यवस्थितपणे देऊ शकतो. फक्त तुम्हीच तुमच्या पद्धतीनं पसंतीक्रम देऊ शकता. आपण शिक्षक होतोय, आपल्याला सुद्धा तेवढं क्वालिफिकेशन आपल्यामध्ये आहे आणि आपण तेवढा विचार करून पसंतीक्रम देऊ शकतो. एवढ्या गोष्टी जर आपण दररोज बघतोय, अपडेट्स बघतोय किंवा या सगळ्या गोष्टी बघतोय, कुठे काय चाललंय काय नाही, तर तुम्हाला तेवढ्या गोष्टी कळतात की बुवा कुठे आपण पसंतीक्रम द्यायला पाहिजे आणि कुठे नाही द्यायला पाहिजे. याच्यासाठी जे आहे तुम्हाला पसंतीक्रम तुम्ही तुमच्या मनानुसार द्या. दुसऱ्यांचं ऐकण्यापेक्षा तुम्ही तुमच्या स्वतःच्या मनानुसार जर पसंतीक्रम दिले तर त्यावेळेस तुम्हाला कळेल की बुवा या ज्या गोष्टी आहेत. पसंतीक्रम देताना काय होईल की बुवा एखाद्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला तुमच्या स्कोरनुसार तुम्हाला कुठे चान्सेस आहे हे कसं कळणार आहे. त्याच्यामुळं तुम्ही काय करा की तुमच्यानुसार तुम्हाला वाटते की बुवा मला या ठिकाणी जायला तयार आहे. आता काही फिमेल असतात, जे काही गृहिणी असतात, मग त्या काय करतात, मॅरिड वुमन असतात, मग त्या म्हणतात की बुवा आम्हाला जास्त जागा, आमची जागा नको आहे, आम्हाला जवळची जागा पाहिजे. मग त्यावेळेस जवळच्या जागेसाठी तुम्ही पसंतीक्रम द्यायला पाहिजे, जिथे तुम्ही जाऊ शकता. पहिल्या टप्प्यात नाही झालं सिलेक्शन, दुसऱ्या टप्प्यात होईल. दुसऱ्या टप्प्यात नाही झालं तर मी तुम्हाला अजून हे पण सांगायचं राहिलं की ज्यांचा स्कोर खूपच कमी आहे, मग त्यांनी यावर्षी तर पसंतीक्रम द्याच, पण सोबत पुढची जी टेट परीक्षा होणार आहे त्याच्यासुद्धा तयारीसाठी आतापासूनच लागा, जेणेकरून तुमचा स्कोर चांगला वाढेल. ठीक आहे, अशा प्रकारे स्ट्रॅटेजी आखा. जर या सगळ्या गोष्टी केल्या ना तुम्ही, तर तुमचे जे आहे सिलेक्शन चान्सेस जे आहेत 80-90% हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमचे सिलेक्शन चान्सेस, मला तरी वाटतं की हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला डिटेलमध्ये क्लिअर कट झाला असेल आता की कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. 70-80% किंवा 90% चान्सेस वाढतात भरतीमध्ये हा व्हिडिओ बघितल्यानंतर, कारण की मी पूर्ण डिटेलमध्ये या सगळ्या गोष्टी बोललो तुम्हाला. या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर तुम्हाला तुमचे चान्सेस जास्त वाढतील. अगोदर चान्सेस जर तुमचे 40-50% होते सिलेक्शन होण्याचे, तर आता चान्सेस तुमचे 70-80% होऊ शकतात, कारण की तुम्ही तेवढं मॅच्युअर झाले. आता मी तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर करून सांगितल्या कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहे. आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे होतं ना, तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये जास्त घाबरू नका. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये तुमचे जे काही डॉक्युमेंट्स असले ते फक्त तपासले जातात. 1-2 मायनर मिस्टेक असल्या तर त्या इग्नोर केल्या जातात. फक्त जास्त मोठी मिस्टेक नको. ठीक आहे, त्याच्या संदर्भात व्हिडिओ येईल, तो उद्या येईल कदाचित. आणि आय होप हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त हाईप करा, सर्व अभियोगधारकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा, बाकीच्यांना सुद्धा फायदा होईल शिक्षक भरतीचा. आणि जे तुमचे मित्र आहेत किंवा जवळचे मित्र आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा, त्यांना शिक्षक भरतीमध्ये लागण्यासाठी मदत होईल. तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, या व्हिडिओला हाईप करा. आणि हा तुम्हाला कसा वाटला, तुमचा जो अभिप्राय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्यांना सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता. वन सेकंड व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर, बाय बाय.